गॅस असो, तुमची BSTची लाईन असो, ड्रेनेज लाईन असो, ह्या सगळे ज्या काय जनावश्यक आहेत आपल्याला लागणार आहेत, पाणी बिनी, हे सगळं रस्त्याच्या खालून जातं. बरोबर. आणि जर सिमेंट कॉन्क्रीटचा जर रस्ता झाला तर तो रस्ता जर परत समजा पाणी जर आलं नाही माझ्या घरी आणि मी तक्रार दिली तर त्या ठिकाणी खड्डा मारावा लागणार. तो खड्डा मारल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची चेकिंग होणार. कधी दूषित पाणी येतं, कधी पाण्याचा दबाव कमी होतो, कधी पाईपलाईन सडून ती तुटते. त्यावेळेला रिपेअरिंग करताना आपल्या इथे पहिली अशी पद्धत होती की त्या ठिकाणी खड्डा मारायचा, चेकिंग करायचं. आपण जर गढूळ पाणी येत असेल तर त्यात कॅमेरे टाकायचे, ती लाईन पूर्ण चेक व्हायची. आता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाल्यामुळे ह्या ठिकाणी जर खड्डा मारायला गेलात तर फार मोठा त्रास आहे. बरं, तो खड्डा मारल्यानंतर आपल्या इथे डांबरीकरण असल्यामुळे त्याच्यावर डांबर टाकले की ती लेवल व्हायची रस्त्याची, आता ती तुम्ही कशी करणार? बरोबर. आणि हा सगळा प्रश्न जनतेसमोर आहे. ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टरना पैसे दिले नाहीत गव्हर्नमेंटने, प्रशासनाने, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेले आहेत. मग तो रोड पूर्ण कसा होणार 31 मेपर्यंत? पावसाळा जवळ आलेला आहे, लोकांना कसं काय जगायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अहो, ह्या ठिकाणी ह्या सरकारने ह्याच्यापेक्षाही मोठा म्हणजे रोड धुण्याकरता 20,000 करोडचं ह्या मुंबईमध्ये पैसे दिले होते. ह्या 20,000 करोडमधले प्रत्येक वॉर्डला किती पैसे आले? सुशोभीकरण, पाणी मारणं, ह्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे? सी वॉर्डमध्ये कुठे त्यांनी काम केले, डी वॉर्डमध्ये कुठे काम केले, ह्याचा काहीही हिशोब नाही आहे. आणि मुंबईभर पूर्ण अशीच परिस्थिती, असाच पूर्ण घोटाळ्यांचा कारभार चालू आहे. फक्त इथे आम्ही म्हणायचं हिंदू मुस्लिम फक्त लढत राहायचं आणि ह्या ठिकाणी पैशाचा पूर्णपणे मुंबईची तिजोरी खाली करून मंत्री आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरायचे, हे काम या मुंबईमध्ये सुरू आहे. प्रशासनासंदर्भात एक छोटासा प्रश्न आहे की कुठेतरी आता ही जी सरकार आहे ती आपण जेव्हा कार्यरत असताना कुठली आपले पदाधिकारी असो, जनतेचा सेवा करत असताना कुठेतरी तुम्हाला सहकार्य नाही मिळत आहे असे कुठेतरी दिसून येतात आहे का मुंबईभर? म्हणजे सरकारी यंत्रणा असो, तर BMC असू दे, तुम्ही आता एक बोललात की पोलीस प्रशासनाने जबरदस्ती आम्हाला आंदोलन करू दिलं नाही, तर असे प्रत्येक गोष्टीला अडथळा येतो आहे का? प्रत्येक गोष्टीला अडथळा येतो आहे. जो त्यांच्या मिंदेंचाकडे कोण गेला नगरसेवक की त्याला 1-2 करोड रुपये दिले जातात काम करायला, जो भाजपमध्ये गेला की त्याला 1-2 करोड दिले जातात. ह्या प्रकारे ती लोक पैशाचं वाटप करतात. जर तुम्हाला माजी नगरसेवकांनाच जर पैसा द्यायचा असेल तर तो कुठल्याही पक्षाचा आहे काय हे न बघता सम प्रमाणात सर्व नगरसेवकांना त्यांनी पैसे वाटप केले पाहिजे होते, त्या फंडाचं वाटप केलं पाहिजे होतं. आज कुणालाही कुठलाही फंड दिला जातो, ह्याला काय प्रशासनाला काय अधिकार किंवा एक चौकट आहे की नाही काय द्यायची? कोणी असं काम करतं, कुठल्याही माणसाला तुम्ही 10 करोड रुपये फंड देता, 5 करोड देता, पण स्थानिक खासदारांना तुम्ही फंड उपलब्ध करून देत नाही नगर विकासाचा. पण बाकीच्या लोकांना कुणालाही फंड दिला जातो, जे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या नावाने तुम्ही फंड वाटप केला जातो. माजी नगरसेवक आमच्या पक्षातून तिकडे गेला की त्याला फंड दिला जातो. हे जे पक्षीय दुजाभाव जो निर्माण झालेला आहे, त्यातून द्वेष निर्माण होतो आहे, त्यातून ह्या ठिकाणचं राजकारण खराब होतं आहे. आणि हे मला वाटतं औरंगजेबचं सरकार आहे. जसं औरंगजेबने जसा टॅक्स लावला होता ना, तसा हा टॅक्स मुंबईकरांवर लावणारे हे सरकार आहे औरंगजेबाचं. फक्त नाव हिंदूंचं घेतं आहे, हिंदूंचा वापर करून घेतं आहे, पण हिंदूंसाठी काही करत नाही. आणि या मुंबईकरांना वेठीस धरण्याचं पूर्णपणे आज BSTची काय अवस्था आहे? BSTमध्ये तुम्हाला माहिती आहे आता अदानीचे मीटर आलेत. का अदानीचे मीटर आले? आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केली, आम्हाला त्यांनी सांगितले की ह्याच्यापुढे आम्ही बाबा रहिवाशी ह्याच्यात अदानीचे मीटर लावणार नाहीत. तरीसुद्धा आजसुद्धा कोळीवाडीत सकाळी ते मीटर लावायला आले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्याच्यामागचं काय स्वार्थ आहे? मंत्री महोदयांना काहीतरी मलाही भेटावी म्हणून त्यांचे मीटरही लावले जात आहेत मुंबईभर. आणि ह्या प्रकारे मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम हे सरकार, हे प्रशासन करत आहेत. म्हणूनच महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. मी याच प्रश्नावर येणार होतो, जर आपली अनुमती असेल तर. थोडासा लक्षात येतो की बृहन्मुंबई महानगरपालिकेची कधी होणारा प्रश्न न करता ही नक्की होणार का अशी अस्वस्थता लोकांमध्ये पसरली आहे. कारण काय आहे,
त्यांची इच्छा नाही घेण्याची, कारण सोन्याच्या कोंबडीचे अंडे खाण्यामध्ये त्यांना मस्त आहेत. जर अंडे देणारी कोंबडीच जर प्रशासनच त्यांच्या हातात आहे, आता प्रशासन त्यांना चालवायला भेटते, महाराष्ट्र सरकार त्यांना चालवायला भेटते, तर त्यांना काय गरज आहे निवडणुकी घेण्याची? पण काय मनात भीती आहे का त्यांच्या, असल्याशिवाय हे करत नाहीत ना. की वेगळे काय कारण तुम्हाला असं वाटत असेल? नाही नाही, भीती तर आहेच. बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसामध्ये एवढी ताकद आहे की एवढे जण सोडून गेले तरी तो माणूस हलत नाही, तो माणूस झुकत नाही, तो माणूस कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण तो जनतेशी बांधील आहे. आणि ह्या वेळेला मला त्यावेळेला बाळासाहेबांचे विचार तुम्हाला आठवतात की बाळासाहेबांनी सांगितलं होतं, जिथे अन्याय होईल तिथे लात मारून उभं राहायचं. नक्की नक्की. आणि तसंच ते उभे आहेत. जिथे अन्याय त्यांच्यावर होईल, ज्या शिवसैनिकांवर, ज्या मुंबईकरांवर, तिथे लात मारून उद्धवसाहेब त्या ठिकाणी उभे आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक विचार देऊन गेले होते, एक वेळ तुम्ही संघर्ष केला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज त्यांनी हिंदू लोकांना एक वेगळं आमिष दाखवून मग ते राम मंदिरचं झालं, हे झालं. अहो, सगळेच हिंदू आहेत. बरोबर. आम्ही सुद्धा हिंदूच आहोत, पण आमचं हिंदुत्व असं आहे की मनात राम आणि हाताला काम. आम्हाला चुली पेटवायच्या आहेत, ते घरातल्या लोकांना अन्न बनवून देण्यासाठी. एक छोटासा मी तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या व्ह्यूअर्ससाठी आणि जनतेसाठी आपल्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने एक सकारात्मक, जर कुठला